आम्ही ज्या गेलेले आहे मात्र त्यालाही आक्षेप आहे. काय काकोडकर या सगळ्या मान्यता झाल्या त्यावेळेस काय चर्चा झाल्या नाही का? सगळ्या चर्चा झालेल्या आहेत. आता काकोडकरांची समिती याला माझाच आक्षेप. मला असं वाटतं कुठेतरी चुकतोय. अलीकडे काय झालंय की टाईप बदललेला आहे सगळा. शेवटी आपण पाहतो ज्युडिशरीची सुद्धा कधी कधी काळजी वाटते. आता अलीकडच्या कालखंडात काय नेमकं मनात आहे ज्युडिशरीच्या असं वाटत असतानाचा कालखंड आपला आहे. अशा वेळेस ही सरकार ज्या पद्धतीनं चालवली जात आहे सध्या याच्यामध्ये समितीचा अहवाल काय येईल याच्या बाबतीत सुद्धा म्हणजे आमच्यावर अन्याय होईल असं वाटतं. याच्यामध्ये पालकमंत्री विखे पाटील म्हणताय की समिती स्थापन केलेली आहे, आंदोलनाचा फार्स केला जातोय, मलाही शिर्डीला यावं ते पालकमंत्री फक्त शिर्डीचे नाही एवढं त्यांनी लक्षात ठेवावं. ते काही पालक मंत्री आहे ते केवळ लोणीचे आहेत असं काही त्यांनी लक्षात घेऊ नये. त्यांनी महाराष्ट्राचा सगळ्या विभागाचा विचार मंत्री असताना केला पाहिजे. तिने राज्य समोर ठेवलं पाहिजे, देश समोर ठेवला पाहिजे. ते विचार आपला करतात शिर्डीचा लोणीचा ते काही बरोबर नाही. समितीचं कारण सांगून की इतर कारण सांगून महामार्ग लांबवला जाईल त्यानंतर संगमनेरकरांची याच्यात तुमची गोची करण्याचा प्रयत्न आहे ही वस्तुस्थिती आम्हाला दिसते आहे. सगळ्या मान्यता झाल्यानंतर थांबण्याचंच कारण काय आमचा आक्षेप याच्यावर आहे. महत्वाचं म्हणजे बरं जीएमआरटीच्या बाबतीत चर्चा नंतर सुद्धा झाल्या काही जीएमआरटी जगामध्ये 14 ठिकाणी जीएमआरटी सारख्या प्रकल्पातून रेल्वे गेलेल्या आहेत. असं आहे. नेमकं भारतात आपलंच काय असं वेगळं शोधायला लागले आणि यापूर्वी अभ्यास केला नाही का त्याचा? तुम्ही एवढे कर्ज मंजूर करताना निधी वाटत असताना याच्यात कुठेतरी वेगळं कारण आहे. ही वस्तुस्थिती आहे. सर आपने आज महामार्गाचं जे आहे तो बदलला गेल्यामुळे या ठिकाणी संगमनेरकरांच्या भावना ज्या आहेत त्या तीव्र आहेत आणि चाकणपासून तर सिन्नरपर्यंत हा नाशिक पुणे महामार्गावरती सगळा चक्काजाम आंदोलन सध्या सुरू आहे. आणि संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामध्ये आपण ही दृश्य बघितली तर बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामध्ये संगमनेरमध्ये सध्या हा सगळा चक्काजाम आंदोलन केलं जाते. त्यांच्या कन्या जयश्री थोरात असतील किंवा संगमनेरच्या नगराध्यक्ष मैथिली तांबे असतील या देखील या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. आणि हा जो संगमनेरचा मार्ग बदललेला आहे तो पूर्वीप्रमाणेच व्हावा अशी सगळी मागणी जी आहे ती सगळ्या आंदोलकांकडून सध्या केली जात आहे. आणि दृश्य आपण जे बघितली तर मोठ्या संख्येने आंदोलक जे आहेत ते आता या आंदोलनात सहभागी झाल्याचं दिसते. आणि नाशिक पुणे महामार्ग अडवून धरल्याने या ठिकाणी वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झालेला आहे.